मंडळीनू वाडीतल्या गावातल्या सर्व वाडींमधल्या सगळ्या ताई बी काकी मामी कोणतं नाडनावर राहिला तर कोणाला राग यायला नको संध्याकाळी मीटिंग बसेल फोटो काढावा का नाही ना तर धन्यवाद अंकुश दादा कॅमेरा पकडल्याबद्दल। आपण आता चिंद्रवळे सलपेवाडीमध्ये उभे आहोत आणि तुम्ही समोर बघू शकता सलपेवाडीतलं श्री साई मंदिर आणि ह्या सर्व आपल्या ताई माई अक्का सर्व आज नवरात्रीनिमित्त देवींच्या दर्शनाला म्हणजे आपल्या घागर तालुक्यात किंवा चिपळूण तालुक्यात जे एका दिवसात वेळणेश्वर वगैरे त्या ठिकाणी जेवढ्या गटातून आहेत का अच्छा त्यांच्याकडून मोफत देवदर्शन आहे। तर ते देवींच्या दर्शनाला सर्व चालले आहेत तर इथून त्यांची बस निघणार आहे म्हणून सुनील दादा आपल्या डापलेवाडीतले संदीप डापले दादा त्यांची गाडी घेऊन सर्वांना इथं सोडायला आलेले आहेत। आणि आता आपण जाऊया आपण इकडून भातातून मंदिराकडे जाऊया मंदिरात जाऊन आतमध्ये दर्शन घेऊन येऊया या। बघा इकडे भाता पसवून कापायला झाली तयार झाली सोनेरी रंग आला भाताला। इकडे बघा मंदिराच्या बाजूला तळा आहे वाटतं सलपेवाडीतलं छोटा हा पूर्ण भात शेती नाचणी आणि सलपेवाडीतले घरं कशी आहेत बघा। आणि इकडे आपण मंदिरात जाऊया होय गाडी येईपर्यंत बसा इथं देवलात बसायची वरती जाय पाहिजे होतं बाबू तिकडे असू दे। अशी गणपत झाली चप्पल नाही तशी काय त्या बाजूला त्या बाजूला इथला हा स्टेज आहे सलपेवाडीतला साई मंदिराचा उत्सवाच्या वेळेला इथं त्यांचा कार्यक्रम होतो नमन असेल नाटक असेल इथं स्टेज आहे बाकी पूर्ण इकडे प्रेक्षक बसलेले असतात आणि आम्ही सर्व तिकडे हां बोलतात बोलू हां हां दादा सुनील दादाचं दर्शन दाखवा जा या मंदिराला एक फेरी मारू भात शेती पण बघू भेंड बघा मागच्या बाजूला पण बाग आहे कोणती तरी नारळ आहे किंवा कुपन बागेची मस्त आहे। इकडे भात कापलीन पण हा बघा मंडळीनो इकडे भात कापून झाला म्हणजे आपण आता बॅट बॉल खेळायला सुरुवात करू शकतो स्टंप काढून आणायचं संध्याकाळी हा वर नारळ लागलाय बघा वा ह्या बाजून दाखवा मंदिर ही त्यांची पाकडी जाते वाडीत दादाला यायला टाइम आहे तोपर्यंत आपण सलपेवाडी फिरून घेऊ। आणि इकडे घरं कशी आहेत माहिती काय म्हणजे कोणाचं अंगण आहे काय समजत पण नाही घरं भरपूर आहेत ना होय ना हो ही सलपेवाडी जी आहे ती आपल्या चिंद्रवळे गावात सगळ्यात जास्त घरं कुटुंब असलेली आणि सगळ्यात जास्त वस्ती असलेली वाडी आहे त्यामुळे इकडं एकाच बाजूला सगळ्यांची भरपूर घरं आहेत। बाबू वरती जास्त गेले म्हणजे चोर बी राहिलं वलटा घेतील आणि दावत येतील बापू दादाला अख्खा गाव लागतो हा ते पण आहे बरोबर आणि काय तिकडं व्हिडिओच्या नादात दादा येईल गाडी होता हॉर्न दिल तर जाऊ आपण लगेच इथं नाही पण इथनं दाखवू सर्व ही पाकाडी आहे ही मेन पाकाडी आहे वाडीतली
आई कचरा काढते. आई तिकडे कचरा काढते. इकडनं पालखी येते एका बाजूने, इकडनं अशी घरा घेत घेत शिमग्याच्या टायमाला अशी इकडनं इकडं लाईनीन जातात. आरावला कोंबडा आरावला. हा नारळ बघ किती लागलाय. आणि आमच्या चिंद्रवळे गावातल्या सगळ्या वाड्यांमध्ये ही एकच अशी वाडी आहे जी अशी सपाट थोडी जागेवर आहे. आणि सगळ्यांच्या घराच्या समोर क्रिकेटचे मैदान किंवा हा इथे मॅच पण व्हायची आमच्या. तर शेती बिती लांबलं तर म्हणजे बघा भात पण आणि नाचणी पण अगदी दाराची आहे. म्हणजे आमच्या वाड्यांमध्ये दाराची चिखलीचा भात होतं, पण नाचणीला आम्हाला वर डोंगरावर जायला लागतं. चला आता तिकडनं दुकानाची बाहेर पडायचं, पण चपला मंदिराकडे ठेवली. मग पुन्हा येऊ चल. चालेल या, तुम्हाला दुकान पण दाखवतो. असं आता पाकडीनच जाऊ. फणस बघा, मोर वाटतोय. मोर आवाज येतोय की? हा मोर वाटतोय. कुत्रा बित्र असेल ना, येतील धावत. येऊ दे. हा येतील तेव्हा नाही बांधलेलं असते. म्हणतील खलचवाडी फिटिंग वाले आले. तो दुकान आहे ना ठीक काकांचा. तो हे आंबेड्याचं फुल आहे ना तो. नमस्कार. आलेला इकडे मंदिराजवळ. जरा दुकान मंदिर बिंदिर शूटिंग केलेली जरा सर्व वाडीतली घरा दाखवता. हे सगळ्यात आवडता विषय. हा शेंगा बघ चवलीच्या किती आहेत त्या. होय रे, काढू नको. नाही काढीत नाही. बघ बघ नीट बघा. पण इकडे बघ ना, शेती पण जवळ किती पण आहे ना. दाराजवळ सगळी नाचणी भात. जागा तेवढी आहे ना, एक्सप्रेस जागा आहे. आपल्यासारखं नाही, आपल्याकडे सगळं बारीक डोंगर. ह्या चवळी सावकाश सावकाश सावकाश. ह्या चवळीच्या शेंगा ह्याला आपल्याकडे अलसुंदीचं शेंगा म्हणतात, अलसुंदा म्हणतात. हा वेगळं आहे काय? हा बरं ठीक आहे. मग ती चवळी ही चवळी आहे ना. अलसुंदा म्हणजे एकदम बारीक असते ना. हा बरोबर बरोबर. चला या. नाही काय लांब असते ती. ही बारीक. बारीक आहे ती चवली. हा लांब आहे ते. बघ जुन्या माणसांना सगळा फरक माहिती असतो. आपण सगळं ऐकून ठेवायला हवाय. चला येतो. या ही एक वाट आहे. आपण दुकानाकडे जाऊ. एवढी मोठी वाडी असून सुद्धा शांत आहे. कारण सगळं मुंबईत असतं. पहिली गजबजलेली वाडी होती. हा सगळीच हेच वाडी नाही. हा प्रत्येक वाडी प्रत्येक गावाची हीच अवस्था आहे. असो आका आली बा पुढून. चिपूड 14 दिवसात लावलं असं तर बघतो जरा. आम्ही मावळून घेतला आहे. बघतील व्हिडिओ ना आमचा तेव्हा मग कोणतरी येतील. बरे आहेत ना. सेल्फीवाडी दाखवतो. हा या आता रस्ता जवळ आलाय. दुकान बघून रस्त्यावर जाऊ. हा अजून दुकान उघडलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला काय मी चाराने चॉकलेट देऊ शकत नाही. नाही तर मी एक एक तरी दिला असता. चला या. साई कृपा वस्तू भांडार. इकडे काय रे झाला. इकडे गेली. हे असं का झालंय काय माहिती काय झाला. रोग पडला. तर मंडळी, तुम्हाला आता वाटलं असेल की आम्ही इकडं वरती फिरवलीला म्हणजे तिकडंच फक्त घर आहेत. तर नाही,
आता तुम्हाला लय मोठी आहे, वाडी खूप मोठी आहे. रस्त्याच्या त्या बाजूला पण घर आहे. हां जो जाम मोठी आहे. आता बाबू हा जरा खालची घरा दाखव. खालची घरं दाखवता. हा. हा तोपर्यंत हा खाला बघा. काय समजली? हा गज बघा वरडीचा. पडवला आणि शिराली बघा. पडवला त्याच्यावर पडवला आहेत, शिराली आहेत. बघा किती लवकर उठतात बघा. भात भात कवलायला सुरुवात का आता सुकत घालतात वाटतं. मग हो काका. हा वा. मुलीकडे बा. शेवटी आम्ही कामाला शेतकरी जातो. ब्रँड आहे. आज लवकर आलेला म्हणून जरा वाडीतली घरा बिरा शूटिंग करून दाखवतात. हा बरं बरं होय. होय आता आम्ही दोघे इकडेच लागलेला आहे कामाला. होय काय? होय तळीवर जात आहोत. चांगलं आहे का? होय. कधी लागाय? होय मेले चालू तर फिरत हा माझा घर तुला माहिती नाही ना? होय होय इकडे आहे ना माहिती? होय होय का आज काय झोडणार की? नाही अरे बाबा संध्याकाळी कापला ना काही हवं म्हटला लागून दे. होय काय? आता काय भरावचं आहे? होय होय. पाऊस पाऊस बांधून द्यायचा मग सुकत झाले होय. पाऊस कधी पण येईल. होय हम्म. फोटो काढताय का? नाही. नाही ना मोराचा आवाज बिवाज घेता मस्त. होय हा खालच्या साईडला सल्पे मते अजून बाबू रस्त्याच्या खाली ठिकाणचं पण एक घर आहे वाटतं त्यांचं. बाबा सचिन ठीक आहे तो दादा. त्यांचा घर कुठचा हो? सचिनचे वर बा सचिन सुजाताचा भाव. सचिन सचिन ना. नितीन 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 काय? हो सदैव सदैव ठिकाणचा मुलगा ना. माझा बा विचारचा मुलगा होय ती सुजाता माझ्या वर्गात होती. सुजाता ठीक. काय सुजाता होती ना. सुजाता ठीक. होय हा ती माझ्या वर्गात होती. तर तिकडे घर आहे हा का? हा बाबा खालच्या साईडला सल्पे मते अजून सल्पे मते सरकार ठीक ठीक पण आहेत ना खाली. होय काय? खाली आहेत. मिक्स आहेत. हां हां गावात हां हां. हा. बघा बाबाने सर्व भावकी घेतली. अजून म्हणजे कोणतं नाडनावर राहिला तर कोणाला राग यायला नको. संध्याकाळी मीटिंग बसेल भावकीची. माझं नाव का नाही घेतला होता अचानू. चला आता आपण पुन्हा असं गोल फिरून फिरून तिकडून दुकानाच्या इकडून पुन्हा देवलाच्या इथे येणार आहोत. आणि तुम्हाला देवलाचा पुढचा सीन बघा काय भारी वाटतो. एकदम खतरनाक वाटतं देऊळ एकदम. त्यांची बस कुठे आहे आले नाही ती देवदर्शनला जाणाऱ्या बायकांची. काय माहित. भरपूर बसची भर आहे म्हणजे भरपूर आहे. 35-40 जणी असतील. काय मंदिर वाटतं रे. मंदिर भारी वाटतं. आता इथनं लांब दाखव घरावाडीतली कशी वाटत बस. ता बघा किती वरती घर आहे. ता बघा टोकात तिकडं वरती बरीच वाडी मोठी आहे. म्हणजे पालखी जेव्हा येते हा तेव्हा रात्री किती वाजता जाते रे? सकाळी बरोबर 8 वाजता पालखी सानतनं निघते. हां तर रात्री सनत पोचायला 3 तरी वाजतात. हां 2:30-3 तर वाजतातच. 8 वाजता उठवतात सकाळी म्हणून. जर आणि असं आपण घरा एवढी आहेत का कोणच्याकडे जास्त नाचू बिचवीत पण नाही. हां जर नाचवलीन फक्त पूजा करीत नेतात. नाचवलीन जास्त तर 2 दिवस पुरायचं नाही. हां हां मग मेन त्यांच्या जागा कुठं तोंड मिळत तिथंच नाचवतात. हां मेन ठिकाण आहे तिथं. बाकीच्या वाड्यांमधनं 6-7 एखाद्या वाडीत गारेडवाडीत वगैरे 8-9-10 एवढाच. त्याच्या लांब नाही. ही एकच वाडी आहे. हां तिथं उशीर होतोच. बरं त्यांच्या हौशीप्रमाणे त्यांना नाचवायला मिळत नाहीच. हां आता ते जसं भाव वाढत जातात तशी घरा वाढतात. तरी पण तो जवळ 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 बांधतात. म्हणून जर ऐसपैस बांधा आमच्या वाड्यातली घरं कशी ऐसपैस आहेत तशी जर बांधायचं ठरवली तर त्यांना अख्खा गाव पुरायचा नाही. या अरे अख्खी सल्फीवाडी फिरून झाली. पण सचिन दादा कुठं आहे? गाडी नाही आली आपली अजून. यल
नाही तर संदीप दादांना घेऊन जायचं आपण त्या अत्तलीवर. तुम्हाला अत्तलीचा वाडा आहे, सचिन दादा नाही आला तर. सुनीलला गेलाय नाही अजून. मंडळीनू वाडीतल्या गावातल्या सर्व वाडींमधल्या सगळ्या ताई बी काकी मामी आता मंदिरात सगळ्या बसल्या होत्या. आता त्यांची बस येते म्हणून सगळ्या आता बाहेर पडत रस्त्यावर येत आहेत. या 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 किती आहेत? 30-35 जणी आहेत ना सर्व? होय काय? हां गाडी कोणची आहे ही आहे मोठी? एस टी महामंडळकडून. छोटू तुझं नाव काय रे? ते गाडी आली गाडी आली गाडी आली. चला मंडळींनो, दादांची गाडी आली. आता आमचा प्रवास पुढचा सुरू होतोय. आम्ही आता जात आहोत. हां हो नाही, ही आमची गाडी, तुमची मोठी एस टी आहे. देवदर्शन